हे जे छिद्र दिसतंय या कल्लाळी लढ्याच्या बाबतीमध्ये हे छिद्र सुद्धा अत्यंत महत्वाचं मानलं जातं। जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांना दिंडी दरवाजे वगैरे होते आणि तशा दिंडी दरवाजातून त्यांचे मावळे बाहेर पडायचे, तसं ज्यावेळेस इथं 3 दिवस 29, 30 जानेवारी, जून आणि 1 जुलै असे 3 दिवसाचा लढा झाल्यानंतर या वाड्यातलं पाणी आणि दारुगोळा संपत आला। त्यावेळेस या छिद्रातून अबालवृद्ध माणसं बाहेर काढून देण्यात आली आणि रुई मार्गे ती माणसं निघून गेली। बाकीचे आप्पासाहेबासोबत जवळपास 12 तरुण बाहेर पडले। इथून कुराड्याच्या वाड्यात गेले, कुराड्याच्या वाड्यातून पाटलाच्या वाड्यात गेले, पाटलाच्या वाड्यातून आता पेठवडच गाठायचं होतं त्यांना, कारण का पेठवडच्या गडीतून त्यावेळी गडीवर सुद्धा एक लहानशी तोफ होती, तिथून तयारी करायची होती। तिथल्या गडीमध्ये 12 विहीर होती, त्यानंतर तिथं एक छोटीशी तोफ होती, हे त्यांचं शक्तीस्थळ राहणार होतं। परंतु पाटलाच्या वाड्यातून बाहेर पडल्या उशीर समोरासमोर हातगाईला प्रारंभ झाला आणि तिथं सगळेच्या सगळे मारल्या गेले। परंतु महत्वाचं काय की जिथं हा लढा कोणता, तर हा लढा एक सेक्युलर लढा मानला जातो, कारण काय या लढ्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक होती, म्हणून हा एका विशिष्ट जातीचा किंवा विशिष्ट धर्माचा लढा म्हणून मानला जात नाही। आज आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये फक्त घटनाकार बाबासाहेब म्हणतो, मित्र असं म्हणतो, असो